नमस्कार मित्रांनो, वाय मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, दिलासादायक बातमी आहे। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीचे पात्र असून सुद्धा हप्ते थांबलेले आहेत, पात्र असून सुद्धा त्यांना हप्ते भेटत नाही आहेत। तर बऱ्याच लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे किंवा आम्ही आयकर भरत नाही आहे किंवा आम्हाला कुठली सरकारी नोकरी नाही आहे, तरी पण आमचा हप्ता आम्हाला भेटत नाहीत, आमचे पैसे आम्हाला भेटत नाही आहेत। तर त्या लाडक्या बहिणीसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे। ते ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही किंवा ई-के-वाय-सी करताना काही चुकीचं त्या ठिकाणी ऑप्शन निवडलेलं आहे, त्यांच्यासाठी डबल या ठिकाणी त्यांना के-वाय-सी करण्यासाठी हा शासन निर्णय आज आलेला आहे। तर हा शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली, शासन निर्णयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पुन्हा जे आहे हप्ता तुम्हाला सुरू करण्यासाठी जी माहिती दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहू शकतो आपण। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीचे हप्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत, पात्र असून सुद्धा त्यांचे हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण माहिती ह्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। तुमचा हप्ता पुन्हा सुरू कसा करायचा, संपूर्ण माहिती आपण ह्या शासन निर्णयामधून घेऊयात। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। शासन निर्णय कशासाठी आला आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय असणार आहे। शासन निर्णय किती तारखेचा या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता। 2 एप्रिल 2026चा शासन निर्णय आहे। या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणीचे हप्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत, पात्र असून सुद्धा। तर या ठिकाणी काय संपूर्ण माहिती आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी पाहू शकतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून 31/12/2025 पर्यंत दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार एंट्रिकेशनद्वारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। तथापि या योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी जी आहे ती लाभार्थ्यांकडून, लाडक्या बहिणीकडून, क्षेत्रीय कार्यालयांकडून होत असल्याने ऑनलाईन ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी जी आहे ते 31/3/2026 पर्यंत या ठिकाणी पाहू शकतात। 31/3/2026 पर्यंत शासनाकडून जे आहे ते परिपत्रक काढलेलं होतं। 6/3/6/2026 अन्वये उपलब्ध करून देण्यात आली होती। तथापि त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ऑनलाईन ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची होत असलेल्या मागणी विचारात घेता ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची जी आहे ती संधी शासनाच्या बाब विचाराधीन होती। या ठिकाणी पहा, जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी 31/12/2025 पर्यंत जे आहे ते आधार एंट्रिकेशनद्वारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली होती। परंतु त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात 31/3/2026 पर्यंत शासन परिपत्रक जे आहे ते 6/2/2026 अन्वये उपलब्ध करून देण्यात आले होते। त्यानंतर या ठिकाणी पहा, बऱ्याच लाडक्या बहिणीची जी आहे ती ई-के-वाय-सी झालेली नाही आहे किंवा ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असं जे आहे ती बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय काय पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे, याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुधारणा करण्याची दिनांक 30/4/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे जे आहे ते शासन निर्णय आलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, ज्यांच्याकडून नजर चुकीने जे आहे ते चुकीचे पर्याय निवडले आहेत त्यासाठी ही आणखीन एकदा संधी दिलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतात 30 एप्रिल 2026 पर्यंत जे आहेत तुम्ही पुन्हा या ठिकाणी तुम्हाला आणखीन एकदा संधी दिलेली आहे। तुम्हाला जर चुकीचे पर्याय काय ई-के-वाय-सी करताना निवडले असतील तर तुम्ही दुरुस्ती करून तुमची के-वाय-सी घेऊ शकतात। तुमचा जर हप्ता थांबलेला असेल, तुम्ही दुरुस्ती के-वाय-सी केल्यानंतर तुमची के-वाय-सी सक्सेसफुल झाल्यानंतर, तुम्ही पात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पुन्हा हप्ता जे आहे तुमचे 1500 रुपये जे आहेत दर महिन्याचे ते तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाहण्यासाठी दर महिन्याला भेटणार आहेत। तर नक्कीच या ठिकाणी पाहू शकतात, अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घेतलेली नाही त्यांनी ह्या महिन्यात तरी ह्या शेवटच्या तारखेपर्यंत लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करून घ्यावी आणि आपला हप्ता आहे, जो आपल्या महिन्याला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये भेटतात, ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पात्र झाल्यानंतर जे आहे त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत। तर नक्कीच ही तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही नक्कीच कमेंट करून सांगा किंवा तुमचे अन्य काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा। त्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करील। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।